तर उद्धव ठाकरे यांना मनसेसोबत युतीबाबत इच्छा आहे की नाही हे समजत नाही, कळत नाही। मनसेचे मुंबई शहर प्रमुख संदीप देशपांडे यांनी ही टीका केली आहे। आदित्य उद्धव ठाकरे युतीबाबत बोलत नाही, त्यांचे चमचे बोलतात असंही संदीप देशपांडे म्हणतात। तर संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये मनसेने नेमकं काय करायचं असा हल्लाबोल सुद्धा संदीप देशपांडे यांनी केलेला आहे। असं आहे की आत्तापर्यंत शिवसेनेकडनं मनसेची युती करायची असं एकदाही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत, हे मी स्पष्ट करतो। त्यामुळे कोणी काही त्याच्यावर बोलण्याचा विषयच येत नाही। जे चमचे आहेत आजूबाजूचे तेच रोज ढिंडोरा पिटवतात सकारात्मक असल्याचा। पक्षप्रमुखांची इच्छा आहे की नाही हे आम्हाला अजून समजलेलं नाही, त्यामुळे त्यावर बोलायचा विषयच येत नाही। विश्वप्रवक्ते असं म्हणाले की आम्हाला प्रश्न कोणी विचारू नये, गल्लीवरनं दिल्लीपर्यंत प्रश्न विचारांनी आम्हाला सल्ले देऊ नये की आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे आणि काय विचारायचे। ताटातले जे चमचे असतात ना, त्यांनी चमच्याचंच काम करावं, त्यांनी बाहेरून घास भरवण्याचा प्रयत्न आम्हाला करू नये। मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील, हे दोन भाऊच निर्णय घेतील। आज जे बोलत आहेत ते राजकारणामध्ये फार उशिरा आलेले। ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला मी अनेक वर्ष पाहतो जवळून आणि ओळखतो, म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही। त्यांच्या म्हणण्याला इथे अर्थ नाही, म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे। कोण काही म्हणेल याला गबाळ आणि त्याला अर्थ नाही। आमच्याकडलं कोणी काय म्हणणार नाही, त्यांच्याकडलं कोणी म्हणणार नाही।